जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. मात्र खताचा जो आहे तो तुटवडा निर्माण झाला आहे आणि लिंकिंगचा जे प्रकार जो आहे तो अडचणीचा ठरत आहे. यावरच बोलण्यासाठी जिल्हा कृषी व्यावसायिक संघाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत रविभाऊ शेंडे यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीनं जी अडचण आहे तर ती शेतकऱ्यांना भासू लागली आहे? काही अडचणी आहे? खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि सगळ्यांची लगबग आहे की रासायनिक खत हे मिळालं पाहिजे. कारण की पेरताना रासायनिक खत आवश्यक असते आणि युद्धामुळे रासायनिक खताचा हा तुटवडा निर्माण झालेला आहे. गव्हर्नमेंटनी DAP हे खत हे 1350 रुपयावर फिक्स ठेवलेलं आहे आणि बाकी सगळ्या कॉम्प्लेक्स खताची किंमत रोजच्या रोज वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची डिमांड आहे की 1350 रुपयामध्ये DAP मिळाला पाहिजे. परंतु आज बाजारामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की रासायनिक खत म्हणजे DAP हे नाम शुल्क झालेले आहे आणि आज प्रत्येकाला वाटते की पूर्ण वर्षभराचा कोटा एकाच वेळेस घेतला पाहिजे. त्यामुळे आज बाजारामध्ये DAP खताचा तुटवडा आहे. जे 10चा काय प्रकार आहे? हा, सरकारने एक नियम पाळलेला आहे की शेतकऱ्याला तुटवडा असल्यामुळे 10 बॅग DAP आणि 10 बॅग युरियाच्या वर एका वेळेस देऊ नये. आणि बांधावर पोहोचवण्याचा जो काही नाही, बांधावर पोचण्याचा नाही, हे जेव्हा रॅक येते तेव्हा पोचता हे डीलरच्या दुकानात आला पाहिजे. परंतु अजूनही काही कंपन्या जे रासायनिक खत आहे ते आपल्या रेल्वे आणि तिथून भाडं अलग. त्याच्यामुळे जो युरिया 266 रुपये 50 पैसे MRP आहे, तो 280-85 रुपयामध्ये दुकानदाराच्या घरी येत आहे. अशा वेळेस त्या दुकानदाराने काय करायला पाहिजे यावर प्रश्न आहे. म्हणजे ना दुकानदारही अडचणीत आहे. फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे की कसं विकावं आणि शेतकऱ्याला जो त्रास होऊन राहिलेला आहे, जो नुकसान होऊन राहिलेला आहे आणि चढत्या भावामध्ये घ्या लागत आहे, त्याबद्दल सरकारने विचार करायला हवा. नक्कीच जे शेतकरी जे आहेत ते अडचणीत येऊ लागले आहे आणि यावर कुठेतरी सरकारने चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन एक सकारात्मक निर्णय घ्यावा, असं जे आवाहन आहे ते जिल्हाध्यक्ष रवी शेंडे यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठी, वर्धा.